आज आपण 26 जानेवारीसाठी अशी सुंदर ध्वजारोहण पत्रिका बनवणार आहोत, जी तुम्ही व्हॉट्सअपवरही ठेवू शकता. नमस्कार, कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर इथे बघा, कॅनवा ॲप जे आहे ते आपण ओपन करून घेतलेलं आहे. ज्यांच्या कोणाकडे कॅनवा नसेल तर त्यांनी प्ले स्टोअरमधून कॅनवा म्हणून सर्च करा, तिथे येऊन जाईल आणि इन्स्टॉल करून घ्या. इथे बघा, आता इथे आपल्याला वरती सर्च टेम्पलेट नाव दिलेलं आहे, इथे यायचं आहे आणि इथे A4 साईज टाकायचं आहे. हा क्रिएट अ ब्लँक म्हणून आहे आणि प्लसचं चिन्ह आहे आणि ग्रे कलरमध्ये पेज आहे. पहिल्या नंबरचं यावर टच करायचं आहे. अशा पद्धतीने आपलं जे पेज आहे ते ओपन होऊन जातं, बघू शकता इथे. आता इथे आपण लगेच डिझाईनमध्ये येतो. तर इथे बघा, आपल्या मोबाईलला 3 बटन असतात. इथे त्रिकोण नावाचे जे बटन आहे ना, यावर त्रिकोणवर टच करायचं आहे, म्हणजे इथून आपण बॅक येतो. आता इथे बघा, हा जो व्हाईट कलरचा पेज आहे ना, यावर आपल्याला सुंदर डिझाईन करायची आहे. तर इथे मी अगोदरच एक झेंडा जो आहे तो गुगलवरून घेतलेला आहे, अपलोडमध्ये आलेला आहे तो. तर गॅलरीमधून घ्यायचा आहे तो आणि अपलोडमध्ये येतो, तो दिसतो, तो नेहमीसाठी तो सेव्ह राहतो. बघू शकता मी इथे हा झेंडा घेतलेला आहे. हा ज्या झेंड्यानुसार आपल्याला कलर कॉम्बिनेशन घ्यायचं आहे या पत्रिकेचं. तर मी इथे हा झेंडा घेतला आणि असा इथे व्यवस्थित मध्ये सेट केलेला आहे. आता इथे बघा, या बॅकग्राऊंडला आपल्याला कलर द्यायचा आहे हिरवा. तर इथे मी या पेजला टच केलेला आहे अगोदर आणि कलरमध्ये आलेले आहे, बघू शकता इथे. आणि इथे मल्टी कलर म्हणून दिलेलं आहे, प्लसचं चिन्ह, यावर टच करायचं आहे. आणि इथे बघा, सेम कलर कसा द्यायचा. तर इथे आपल्याला कलरमध्ये यायचं आहे. पेनवर टच केल्यानंतर असा सर्कल येतो. हा सर्कल आपल्याला जो कलर पाहिजे त्या कलरवर टच करायचा आहे, म्हणजे न्यायचं आहे. आणि इथे मी हा कलरवर नेलेला आहे आणि इथे ग्रीन कलर घ्यायचा आहे, म्हणून मी ग्रीन कलरवर घेतला आणि इथे टर्न करायचं आहे, म्हणजे हा पेजला कलर येतो. बघू शकता इथे हा कलर आलेला आहे. इथे बघा, आपल्याला एलिमेंट्समध्ये यायचं आहे. एलिमेंट्समध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्स दिसेल, ग्राफिक्स, फोटो, व्हिडिओ, फ्रॉम, मॉकअप्स अशा पद्धतीचे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, सर्च करायचं आहे इथे शेप म्हणून. तुमच्या यामध्ये जर शेपचं जर दिसत असेल तर तुम्ही ते घ्या, किंवा इथे माझ्या ह्याच्यात आहे नाही म्हणून मी इथे सर्च केलेलं आहे. बघा, आता इथे शेपमध्ये आलेले आहे, सी ऑल करायचं आहे. आता इथे मला स्क्वेअर पाहिजे, तर इथे मी स्क्वेअर जो आहे तो इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आयकॉन्स वगैरे दिसून जाईल. अशा पद्धतीने मी हे जे स्क्वेअर आहे हा घेतलेला आहे, बघू शकता इथे. अशा पद्धतीने मी हा मोठा करून घेते आणि मला याला ऑरेंज कलरच द्यायचा आहे आणि ऑलरेडी तो ऑरेंज कलर आलेला आहे. आता इथे मी जसा तुम्हाला बॅकग्राऊंडला कलर दाखवलेला आहे ना, दिलेला आहे ना, त्याच पद्धतीचं इथे पण याला शेपला कलर द्यायचा आहे. आणि याची पोझिशन मी बॅकवर्ड करते, बघू शकता इथे. आणि हा जो आहे ना, याला डिलीट करून टाकते मी झेंड्याला. आणि याला बॉर्डर द्यायची आहे. तर बघा, या कलरच्या समोर स्टाईल नाव आहे, या स्टाईलवर जायचं, पहिल्या नंबरच्या बॉक्सला टच करायचं आणि 4 नंबर आलेला आहे, म्हणजे याचा स्ट्रोक वेट जे आहे ते 4 आहे. तर इथे मला 2 ठेवायचं आहे आणि इथे टच करून बॅक यायचं आहे. कलर स्ट्रोकवर टच करायचं आहे. बघा, आता इथे दुसरं ऑप्शन आलेलं आहे, कलरच्या बाजूने स्ट्रोक कलर म्हणून, यावर टच करायचं आणि इथे व्हाईट कलर द्यायचा आहे. अशा पद्धतीने मी इथे व्हाईट कलर दिलेला आहे बॅकग्राऊंडला. आणि पुन्हा आता हा शेप मला पुन्हा डुप्लिकेट करायचा आहे. या शेपला अगोदर टच करायचं आहे. बघा, इथे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे 2 नंबरला, यावर टच करायचं आहे, म्हणजे हे डुप्लिकेट होते आणि या डॉटने असं छोटं करायचं आहे. आता छोटं केल्यानंतर बरोबर याला सेंटरला असं थोडंसं मोठं करून घ्यायचं आहे. बघू शकता मी कशा पद्धतीने करत आहे. आणि याचा कलर जो आहे तो आपल्याला व्हाईट करायचा आहे. बघा, इथे मी व्हाईट केलेला आहे. एलिमेंट्समध्ये यायचं आहे, सॉरी. आणि पुन्हा इथे ग्राफिक्समध्ये यायचं आहे. ग्राफिक्समध्ये आल्यानंतर इथे आपल्याला सर्च करायचं आहे रिपब्लिक डे म्हणून. आता इथे रिपब्लिक डे सर्च केल्यानंतर भरपूर सारे आयकॉन्स मिळणार आहे, ग्राफिक्स मिळणार आहे आपल्याला. आता इथे कुठल्याही पद्धतीचं आपण घेऊ शकतो. जर तुम्हाला माझ्यासारखी सेम पाहिजे असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता. बघा, आता इथे मी स्क्रॉल केलेला आहे, मला हा पाहिजे, मी हा घेतलेला आहे. आणि हा ॲडजस्टमेंट करायचं आहे. बघा, आता मी अशा पद्धतीने याला ॲडजस्टमेंट करत आहे. बघू शकता मी अशा पद्धतीने याला छोटं करून घेते, किंवा तुम्ही इथे असं पण लावू शकता. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही असं पण लावू शकता किंवा ते तसं पण लावू शकता. तर मी इथे माझ्या चॉईसनुसार असं लावलेलं आहे. पुन्हा आता मी इथे हे घेतलेलं आहे आणि इथे मी अशा पद्धतीने हे क्रॉप केलेलं आहे आणि इथे पण मी हे असंच लावून घेणार आहे. बघू शकता मी असं लावलेलं आहे. आता इथे मला एक छान अशी बॉर्डर लावायची आहे खाली. पुन्हा एलिमेंट्समध्ये आल्यानंतर आपल्याला ही बॉर्डर घ्यायची आहे आणि याला अगोदर कलर द्यायचा आहे. बघू शकता आता इथे 3 कलर दिलेला आहे. इथे मला काय करायचं आहे, खाली बघा एक ऑरेंज कलर आहे, त्या पद्धतीचा कलर द्यायचा आहे. खालच्या सर्कलला काय करायचं आहे, ऑरेंज कलर द्यायचा आहे. या पेन टूलच्या साहाय्याने आपण कलर देऊया. मी अशा पद्धतीने यावर टच केलं आणि इथे डन केलं. आणि पुन्हा आता इथे दुसऱ्या कलरचा सर्कल आहे, तर इथे आपल्याला काय करायचं, व्हाईट कलर द्यायचा आहे. पुन्हा आता इथे व्हाईट कलर देण्यासाठी आपण इथे डायरेक्टमध्ये व्हाईट कलर्स देऊया. बघा, इथे मी स्क्रॉल करते आणि व्हाईट कलर देते. आता पुन्हा त्या समोरचा सर्कल आहे त्याला ग्रीन कलर द्यायचा आहे. मी अशा पद्धतीने हा ग्रीन कलर दिलेला आहे.
अशा पद्धतीने ग्रीन कलर आणि व्हाईट कलर ऑरेंज कलर असा लावून घेतलेला आहे आणि हात जो आहे ना इथे असा ठेवलेला आहे बघू शकता इथे, आणि याची पोझिशन बॅकवर्ड केलेली आहे. अशा पद्धतीने आपण इथे बॉर्डर लावून घेतलेली आहे बघू शकता इथे. जर तुम्हाला इथे ऑरेंज कलर व्हाईट कलर नको असेल तर इथे ऑरेंज कलर पण करू शकता. अशा पद्धतीने आपण हे मोठं करून घेऊया. बघू शकता इथे मी मोठं केलेलं आहे, सुंदर असं दिसत आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, छान पद्धतीने डेकोरेशन करायचं आहे. पुन्हा एलिमेंट्समध्ये यायचं आहे आणि इथे रिपब्लिक डे म्हणून सर्च करायचं आहे. बघा पुन्हा इथे रिपब्लिक डे म्हणून सर्च करायचं आणि अशोक चक्र शोधायचं आहे. हे का घेत नाही आहे आपण, इथे याला बॉर्डर दिलेली आहे त्यामुळे ते छान दिसत नाही आहे. शोधल्यामुळे ना जास्तीत जास्त ग्राफिक्स दिसतात आणि त्यांचे नाव वगैरे काय आहे ते पण माहिती पडते. बघू शकता इथे मी हे अशोक चक्र जे आहे ते घेतलेलं आहे आणि याला काय करायचं आहे, ट्रान्सपरन्सी कमी करायची आहे इथे. आता याची ट्रान्सपरन्सी कमी केल्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला हे अशा पद्धतीने दिसेल. तर मी याची ट्रान्सपरन्सी जी आहे ते 5 पर्यंत कमी केलेली आहे बघू शकता आणि याला असं मोठं करायचं आहे म्हणजे पूर्ण पेजेसला लावायचं आहे. आता इथे पुन्हा आपल्याला बॅक जायचं आहे म्हणजे एलिमेंट्समध्ये जायचं आहे. आता इथे आपल्याला सर्च करायचं आहे सन ब्रश बॅकग्राऊंड म्हणून सर्च करायचं आहे बघा इथे, आणि इथे भरपूर सारे असे बॅकग्राऊंड येतात. आता इथे बघा या पद्धतीचा जर घेतला ना आपण तर हा मोठा होत नाही. बघू शकता इथे कुठल्याही प्रकारचं चारही साईडने ऑप्शन आलेला नाही आहे. हा नका घेऊ. पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये आले मी. बघा आता इथे या पद्धतीचा घ्यायचा आहे, हा व्हाईट आणि ग्रेवाला, आणि याला कसं चारही साईडने ऑप्शन आहे. बघा आता इथे हा मोठा होऊ शकतो. तर जेवढं काही आपला व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड आहे ना तेवढ्या बॅकग्राऊंडला आपल्याला असं लावून घ्यायचं आहे. बघू शकता मी इथे असं वाढवत आहे. तर इथे मी अशा पद्धतीने वाढवलेलं आहे बघा आता इथे. आणि याला काय करायचं आहे, पोझिशन याची बॅकवर्ड करायची, याची पण ट्रान्सपरन्सी आपल्याला कमी करायची आहे. अगोदर याची बॅकवर्ड करूया, नंतर आपण याची ट्रान्सपरन्सी जी आहे ते कमी करूया. तुम्हाला जर अशीच ठेवायची असेल तर तुम्ही अशीच ठेवू शकता, पण इथे मला कमी करायची आहे. मी इथे 50 पर्यंत करून घेते. बघू शकता मी इथे 50 पर्यंत केलेली आहे. सॉरी इथे आलेलं नाही आहे. अशा पद्धतीने मी 50 पर्यंत केले. तुम्हाला जर जास्त डार्क पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकता. तर हे लावून घेतलेलं आहे. आता पुन्हा एलिमेंट्समध्ये यायचं आहे. इथे हॅपी बर्थडे म्हणून सर्च करायचं आहे, हॅपी बर्थडे डेकोरेशन म्हणून सर्च करायचं आहे. बघू शकता इथे मी हॅपी बर्थडे जे नाव आहे ते सर्च केलेलं आहे आणि इथे आपल्याला छान छान अशा हॅपी बर्थडेच्या पट्ट्या येतात ना ते घ्यायचे आहे बघा आता इथे. आणि त्यांचा कलर बदलवता आला पाहिजे अशा पद्धतीच्या घ्यायच्या आहे आणि कमीवाल्या घ्यायच्या आहे. बघू शकता इथे आपल्याला कुठलीही डिझाईन नको, त्यावर सिम्पलमध्ये पाहिजे आपल्याला, फक्त कलर आलेला पाहिजे एवढंच आपल्याला पाहिजे. बघू शकता मी ते आणि शोधत आहे. या टाईपमध्ये पण घेऊ शकता, पण आता यांचे कलर डार्क येते का हे मला माहिती नाही. बघू शकता मी इथे ग्रीन कलर घेतलेला आहे आणि इथे मी व्हाईट कलर घेते बघा आता इथे, आणि इथे मी ऑरेंज कलर घेते. अशा पद्धतीने मी इथे ऑरेंज कलर घेतला आहे. तर बघा आता जिथे ग्रीन कलर आहे तिथे तुम्हाला लक्षात आलेलं असेल. पुन्हा इथे यायचं आहे आणि पुन्हा इथे आपल्याला ऑरेंज कलर द्यायचा आहे. आता इथे ऑरेंज कलर दिलेला आहे, जिथे ग्रे कलर दिलेला आहे ना तिथे आपल्याला पुन्हा ऑरेंज कलर द्यायचा आहे. बघा आता इथे आपल्याला व्हाईट कलर द्यायचा आहे. तर इथे मी असा व्हाईट कलर देते. अशा पद्धतीने हे दिलेलं आहे आणि हे थोडं स्क्रॉल करून इथे वरती घ्यायचं आहे. बघा आता मी अशा पद्धतीने इथे लावून घेतलेलं आहे, तुम्हाला दिसलं असेल. आणि इथे आपलं जे बॅकग्राऊंड आहे हे थोडं असं झालेलं आहे. अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. पुन्हा इथे डुप्लिकेट करायचं आणि इथे असं छोटं करायचं. आता छोटं केल्यानंतर आपल्याला इथे असं लावून घ्यायचं आहे. बघू शकता इथे मी हे लावलेलं आहे. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला आपलं टेक्स्ट जे आहे सर्व लिहून घ्यायचं आहे. तर आता इथे मी माझं टेक्स्ट लावून घेते. तर मी इथे गुगलवरून घेतलेला आहे एक PNG प्रजासत्ताक दिन नावाचा. इथे मी अपलोडमध्ये आले आणि इथे प्रजासत्ताक दिन नाव दिसत असेल तुम्हाला, हे घेतलेलं आहे आणि इथे मला हे असं लावायचं आहे. बघू शकता मी सेंटरला लावलेलं आहे. तुम्ही कॅनवामध्ये पण टाईप करू शकता. बघा आता मी ते पण दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने टाईप करायचं आहे. आता इथे माझं टेक्स्ट जे आहे ना मी ते सर्व कॉपी करून ठेवलेलं आहे, म्हणजे लिहून ठेवलेलं आहे. ते मी कॉपी करते आणि इकडल्या पेजवर जे आहे ना ते अशा पेस्ट करते. बघू शकता इथे. आणि मी साधं सिम्पल टेक्स्ट लिहिलेलं आहे आणि हे टेक्स्ट तुम्हाला कसं लिहायचं आहे मी हे पण सांगते. बघू शकता मी ते सिम्पलमध्ये लिहिलं आहे. माझं काही चुकलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा आता इथे मी काय लिहिलेलं आहे, सप्रेम नमस्कार, प्रजासत्ताक दिन 76व्या वर्धापन दिनानिमित्त आपणास उपस्थिती ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने मी लिहून घेतलेला आहे. मेसेज लिहिल्यानंतर मी इथे दिनांक लिहिलेली आहे, दिनांक टाकलेली आहे, वेळ टाकलेली आहे आणि स्थळ टाकलेलं आहे. जिथे झेंडावंदन आहे तिथलं स्थळ टाकायचं आहे. आता इथे बघा श्री लिहिलेला आहे आणि सौ लिहिलेला आहे. इथे यांच्या हस्ते, ज्या शिक्षकांच्या हस्ते झेंडावंदन होणार आहे त्यांचं नाव लिहायचं आहे इथे, आणि इथे आयोजक लिहिलेला आहे. आता इथे सोसायटी, ग्रामपंचायत, शिक्षक ज्यांच्या आयोजित तुम्हाला लिहायचं आहे ते तिथे त्यांचे नावं लिहू शकता इथे. अशा पद्धतीने मी हे लिहिलेलं आहे. आता इथे बघा जे मेन टेक्स्ट आहे
जे आपल्याला त्याला हायलाईट करायचं आहे. तर ते कसं करायचं बघा. आता मी हे ग्रुप ओपन करते पूर्ण आणि इथे बघा तुम्हाला दिसत असेल यामध्ये याला टच करायचं आहे, या टेक्स्टला टच केल्यानंतर इथे बघा तुम्हाला इथे काय करायचं आहे, प्रजासत्ताक दिन जे नाव आहे ना, वर्धापन दिन इथपर्यंत आपल्याला हे हायलाईट करायचं आहे. बघा इथे प्रजासत्ताक दिनपर्यंत यायचं आहे आपल्याला असं, आणि हे सर्व निमित्त वर्धापन दिन इथपर्यंत काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे बघा एचं ऑप्शन दिसते कीपॅड पाशी, आणि याला काय करायचं आहे, ऑरेंज कलर करायचं आहे. ऑरेंजवर टच केलं अशा पद्धतीने हा कलर लागलेला आहे बघा. आता इथे पुन्हा खाली यायचं आहे आणि इथे काय करायचं आहे, आपल्याला ध्वजारोहण हे जे नाव आहे ना, सोहळा आयोजित इथे इथपर्यंत करायचं आहे. ध्वजारोहण सोहळापर्यंत आयोजितपर्यंत करायचं आहे बघा. इथे मी अशा पद्धतीने आता जसं मी सिलेक्ट केलं ना तशाच पद्धतीने इथे ध्वजारोहणपर्यंत करून घ्यायचं आहे बघा. आता मी अशा पद्धतीने हे केलेलं आहे आणि इथे याला ऑरेंज कलर द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण हे दिलेलं आहे. आणि इथे तुम्हाला जे टेक्स्ट दिसत आहे ना, पूर्ण जेवढं काही दिनांक वगैरे आहे ह्या सर्व याला पण असंच ऑरेंज करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, मेन जर टेक्स्ट करायचं असेल तर तुम्ही ते पण करू शकता. जे आहे ऑरेंज कलर द्यायचा आहे त्याला आपण ऑरेंज कलर दिलेला आहे बघा. मी हे सर्व याला ऑरेंज कलर दिलेला आहे आणि इथे तुम्हाला त्यांचे नावं लिहून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण सिम्पल टेक्स्टमध्ये हे लिहिलेलं आहे. आता इथे बघा आपल्याला टेक्स्टमध्ये जायचं आहे. मी सिम्पल 2 टेक्स्ट जे आहे ते लिहून दाखवते तुम्हाला. आता इथे आपल्याला कीपॅड मराठीमध्ये करायचं आहे आणि इथे ध्वजारोहण लिहायचं आहे. ध्वजारोहण पत्रिका म्हणून असं टेक्स्ट टाईप करायचं, जसं आपण व्हॉट्सअपला करतो तसं सेम पद्धतीने करायचं आहे. आता अशा पद्धतीने मी टाईप केलेलं आहे. याला असं छोटं करते बघा. इथे मी छोटं केलेलं आहे आणि याला अपरिचित नावाचा फॉन्ट द्यायचा आहे बघा. खाली ऑप्शन आलेला आहे फॉन्ट म्हणून, इथे सर्कल दिलेला आहे, त्यावर ॲरो दिलेला आहे, यावर टच करायचं आणि अपरिचित नावावर टच करायचं. आता हा कॅनवा प्रो आहे, तुम्ही इथे पॉपिन पण देऊ शकता. तर मी इथे पॉपिन दिलेला आहे आणि याचं जे फॉर्मॅट आहे ते जाळ करते. आता जाळ केल्यानंतर इथे बघू शकता याला कलर ना आपल्याला ऑरेंज द्यायचा आहे, कलरमध्ये यायचं आहे आणि इथे कलर मी पुन्हा या पेनानेच देते. अशा पद्धतीने मी कलर दिलेला आहे बघू शकता. इथे मी ध्वजारोहण पत्रिका म्हणून लिहिलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे लिहून घ्यायचं आहे. असं टेक्स्ट लिहायचं आहे, पूर्ण टेक्स्ट असंच लिहायचं आहे आपल्याला बघा. आता इथे मी दुसरं पण टेक्स्ट लिहून घेतलेलं आहे, ते पण दाखवते मी कशा पद्धतीने लिहिलेलं आहे बघा. आता इथे आपण जर सर्व टेक्स्ट नाही का ते वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे बघा. तुम्हाला हे जे टेक्स्ट फॉर्मॅट आहे ना वेगळं दिसत असेल तर तुम्ही याऐवजी इथे मी अपरिचित नावाचा फॉन्ट दिलेला आहे, याऐवजी तुम्ही पॉपिन पण फॉन्ट वापरू शकता. भरपूर सारे असे फ्रीवाले फॉन्ट आहे बघा. आता इथे अनेक देवनागरी आहे, वेगवेगळे फॉन्ट आहे कॅनवामध्ये, तुम्ही कुठलाही वापरू शकता बघा. आता इथे हा पण देऊ शकता तुम्ही, तुम्हाला जो आवडत असेल तुम्ही तो देऊ शकता बघा. मी तुम्हाला दाखवते. इथे नोटो संगवाला पण आहे आणि हा पण आहे. अशा पद्धतीने तुम्ही भरपूर सारे आहे इथे शोधायचं आहे तुम्हाला आणि द्यायचं आहे बघा. आता इथे अशा पद्धतीने आपण हा दिलेला आहे. आता इथे पुन्हा आपण दुसरं टेक्स्ट लिहिलेलं आहे पण ते वेगळ्या पद्धतीनं आहे बघा. इथे मी एकच फॉन्ट वापरलेला आहे, पॉपिन सर्व याला एकच दिलेला आहे. आता इथे मी काय केलेलं आहे, अगोदर मी सर्व ग्रुप ओपन करते आणि तुम्हाला सविस्तर माहिती सांगते. इथे मी प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण पत्रिका असं नाव लिहिलेलं आहे, शाळेचं नाव लिहिलं, नंतर मी पत्ता लिहिलं आणि इथे मी लिहिलेलं आहे त्या खालचं टेक्स्ट आहे प्रजासत्ताक दिन समारंभ दिनांक आणि पूर्ण दिनांक टाकलेला आहे. नंतर महोदय लिहिलेला आहे आणि आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की असं पूर्ण जेवढं काही लिहायचं आहे ते लिहून घेतलं आहे. माझ्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्यामध्ये मी त्याचा उच्चार केलेला आहे आणि जे सकाळी 8 वाजता आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे हे 3 शब्द जे आहे मी हायलाईट केलेले आहे आणि खाली आपला विश्वासूक असं लिहिलेलं आहे. ध्वजारोहण आपला विश्वासूक आयन शाळेचं नाव लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने माझं संपूर्ण टेक्स्ट मी लिहून घेतलेलं आहे. माझं काही चुकलं असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशा पद्धतीने मी सर्व लिहून घेतलेलं आहे आणि इथे बघा 2 पद्धतीचे मी तुम्हाला मराठीमध्ये फॉर्मॅट दिलेले आहे, तुम्ही कुठलंही वापरू शकता आणि इथे सुंदर अशी आपण पत्रिका तयार करून घेतलेली आहे. आता इथे बघा फॉर्मॅटमध्ये यायचं आहे, बी फॉर्मॅटमध्ये आले आणि इथे तुमचं जे टेक्स्ट आहे बघा, मी इथे पुन्हा इकडल्या पत्रिकेवर येते. आता हे बी फॉर्मॅट म्हणजे काय आहे, मध्ये पण ठेवू शकतो आपण, उजव्या साईडने डाव्या साईडने असं आपण लावू शकतो टेक्स्ट बघू शकता. इथे अशा पद्धतीने करू शकतो. तुम्हाला कसल्या पद्धतीने पाहिजे ते तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता. तर इथे मी मध्ये ठेवलेलं आहे पहिल्या पत्रिकेवरचं आणि दुसऱ्या पत्रिकेवरचं जे आहे ते मी उजव्या साईडने ठेवलेलं आहे. अशी ही पत्रिका आपण बनवलेली आहे. आता ही डाउनलोड कशी करायची बघा. आता इथे वरती एक ॲरो दिलेला आहे ह्या 2 नंबरचा, यावर टच करायचं, डाउनलोडवर यायचं आणि इथे PNG फॉर्मॅट करायचं आहे आणि इथे आपलं पेज जे सिलेक्ट करायचं आहे. इथे मी 2 माझे पेज आहे, मी दोन्ही सिलेक्ट केलेले आहे आणि इथे डन करायचं, नंतर इथे डाउनलोड करायचं. अशा पद्धतीने आपण ही पत्रिका बनवलेली आहे. आता ही पत्रिका तुम्ही व्हॉट्सअपला पाठवू शकता किंवा तुम्हाला स्टेटस ठेवायचं स्टेटस पण ठेवू शकता.
सुंदर अशी पत्रिका बनवलेली आहे. आणि मी 2 पद्धतीने दाखवलेलं आहे तुम्हाला टेक्स्ट फॉर्मॅट कसं लिहायचं, अशा पद्धतीने आपण पत्रिका बनवलेली आहे. तुम्हाला ही पत्रिका कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद.